हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या दिवाळी विशेष अंकामध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पीठ न भाजता अगदी चविष्ट आणि त्याचबरोबर झटपट होणारे असे बेसनाचे लाडू. हे लाडू इतके छान लागतात, हे अधिक काळ डब्यात राहतच नाही. कारण हा माझा दरवर्षीचा अनुभव आहे. हे लाडू इतके छान होतात, की अवघ्या 3 ते 4 दिवसात सगळे लाडू फसतात. रेसिपी अगदी सोपी आहे आणि त्याचबरोबर झटपट होणारी आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये एका मेजरिंग कपच्या साहाय्याने पीठ मोजून घेणार आहे. आपल्याला 1 कप, 1 वाटी काहीतरी असं प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. त्या मेजरिंग कपाच्या साहाय्याने मी 2 कप अगदी भरून इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे डाळीचं पीठ विकतचं आहे. तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता. अगदी घरी डाळ बारीक करूनही हे पीठ वापरू शकता तुम्ही. आणि ते डाळीचे पीठ आपण छान चाळून घेणार आहोत. आणि चाळलेल्या पिठात मी त्याच मेजरिंग कपाने अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे. रवा हा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकता. आणि आता मी कडकडीत तापवून घेतलेल्या ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे. आणि तूप छान कडकडीत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तूप जितकं चांगलं तापलेलं असेल, छान कडकडीत तापलेलं असेल, तितके आपले लाडू छान लागतात. आता हे तूप आपण छान सगळ्या पिठाला व्यवस्थितरित्या लावून घेणार आहोत. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे, की आपल्या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता, हे पीठ अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे छान गोळा होत आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून, हे पाणी अगदी नॉर्मल पाणी आहे, थंड आहे. ते थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे. ते पाणी घालून आपण छानपैकी हे पीठ मळून घेऊया. आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला हे पीठ साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते छानपैकी मुरेल. अर्ध्या तासाने आपलं पीठ छान मस्त फुललं आहे. आता ह्या पिठाचे छान मुटके तयार करून घेऊया आपण. अशा पद्धतीने व्हिडिओत जसे दिसत आहे, तशा पद्धतीने आपण छान ह्या पिठाचे मुटके तयार करून घेऊया. आणि हे सगळे मुटके आपण छानपैकी तळून घेऊया. इथे तळायला मी साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलातही तळू शकतात. पण हे जर तुपात तळले तर आपल्या लाडूला एक भन्नाट चव येते आणि ते छान लागतात. अशा पद्धतीने मी सगळे मुटके तळून घेतलेले आहेत. आणि हे छान थंड होऊ द्यायचे आहे. नंतर आपण याचे तुकडे करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घेणार आहोत. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. आणि आता हे ड्रायफ्रुट्स आपण छानपैकी तळून घेऊया. आणि तळल्यानंतर आपण याच्या छान बारीक कापा करून घेऊया. हे ड्रायफ्रुट्स आपल्याला छान हलका गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आपल्याला ते मुटके अशा पद्धतीने छान बारीक वाटून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 1 चमचा इतकी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे. वेलची आणि जायफळ एकत्र दळलेलं आहे. ती 1 चमचा पावडर आणि अगदी चवीनुसार म्हणजे पाव चमचालाही कमी इतकं मीठ घातलेलं आहे. आणि आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते, ते छान बारीक कापून घेतले आहे मी आणि तेही यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर घालू शकता. मी इथे साधारण 1 कप इतकी पिठी साखर घातलेली आहे आणि 1 वाटी इतकं साजूक तूप. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तूप इथे मला साधारण 1 वाटी आणि वरतून अगदी 2 ते 3 चमचे इतकं लागलं आहे. आणि त्या पिठाचे आपण छान लाडू वळून घेतले आहे. तुम्ही बघू शकता, हे लाडू अगदी छान अप्रतिम झालेले आहे. आणि खायला तर हे लाडू अगदी सुरेख लागतात. आणि माझ्या घरातला हा सगळ्यात फेवरेट आयटम आहे. ना पीठ भाजायची झंझट, ना अधिक काळ उभं राहून पाय दुखवायचा त्रास. अगदी झटपट आणि सोपे हे लाडू यंदाच्या दिवाळीत
तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला कसे वाटले आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा तर झाला माझ्या घरातला दिवाळीचा फराळाचा सगळ्यात लवकर संपणारा आयटम. तुमच्या घरातला कुठला आहे? आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही नक्की क्लिक करा, जेणेकरून मी पाठवलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशा चमचमीत व्हिडिओंसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.